नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु मित्रांनो त्यांना त्यांचं फार्मर आयडी जनरेट झाला आहे किंवा नाही हे माहीत नाही। अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड नंबर टाकून आपला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार झाला आहे किंवा नाही हे सहज पद्धतीने पाहता येणार आहे, चेक करता येणार आहे। या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी जनरेट झाला आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, फार्मर आयडीचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं आहे। या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, एक डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉगिंग विथ सीएससी। यापैकी दुसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एनरोलमेंट आयडी आणि आधार कार्ड नंबर असे 2 ऑप्शन तुमच्या समोर दिसतील। यापैकी कोणताही एक ऑप्शन वापरून तुम्ही या ठिकाणी तुमचा फार्मर आयडीचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता। आता या ठिकाणी जो एनरोलमेंट आयडी दिला हा एनरोलमेंट आयडी नेमका काय आहे, तर ज्यावेळेस आपण सीएससी सेंटर येथे जातो त्यावेळेस आपलं फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यावेळेस ते सीएससी केंद्रचालक जे असतात ते तुम्हाला एक पीडीएफ देतात। त्या पीडीएफमध्ये एनरोलमेंट आयडी असतो। कधी कधी पीडीएफ मिळत नाही किंवा पीडीएफ दिली जात नाही तर तुमच्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशनचा मेसेज येतो। तो रजिस्ट्रेशनच्या मेसेजमध्ये एनरोलमेंट आयडी असतो। हा एनरोलमेंट आयडी सुद्धा या ठिकाणी टाकून तुम्ही स्टेटस चेक करू शकता। त्यापेक्षा अतिशय सोपी पद्धत म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे। मी सुद्धा आधार कार्डच्या माध्यमातून फार्मर आयडीचा स्टेटस तुम्हाला चेक करून दाखवतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर उजव्या साईडला चेक ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल आणि नंतर सेंट्रल आयडी। आता हा सेंट्रल आयडी म्हणजेच तुमचा फार्मर आयडी। हा नंबर अतिशय महत्त्वाचा असतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा नंबर कुठल्या तरी डायरीमध्ये लिहून ठेवू शकता। त्याचबरोबर तुमचं स्टेटस या ठिकाणी पेंडिंग किंवा अप्रूव्हल दिसतोय। आता तुम्ही सांगाल का सर इथे सेंट्रल आयडी म्हणजे फार्मर आयडी जनरेट झालाय परंतु स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दिसतोय, तो 1-2 दिवसामध्ये हा पेंडिंग स्टेटस अप्रूव्हल म्हणून त्या ठिकाणी दिसेल। बाकीची सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल, फार्मरचं नेम आणि तुमचं एनरोलमेंट कधी झालं ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। तर मित्रांनो, काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सेंट्रल आयडी जनरेट झालेला दिसतोय आणि अप्रूव्हल स्टेटस या ठिकाणी अप्रूव्हल तुम्हाला दिसतो। म्हणजेच काय तर मित्रांनो, जर फार्मर आयडी जनरेट झाला असेल तर कदाचित कधी कधी अप्रूव्हल पेंडिंग दाखवतो, कदाचित अप्रूव्हल झाल्याचं या ठिकाणी अप्रूव्हल डन दाखवतो। तर त्याचा काही एवढा विचार करायचा नाहीये, फक्त तुमचा सेंट्रल आयडी म्हणजे फार्मर आयडी जनरेट होणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचं फार्मर आयडीचं स्टेटस चेक करू शकता। तुमचं फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता। जर समजा तुमचं सेंट्रल आयडी म्हणजे फार्मर आयडी जनरेट झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रिंटआउट तुम्हाला काढून ठेवायची आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायची आहे, जेणेकरून पीएम किसान योजना असो, नुकसान भरपाई असो, नमो शेतकरी योजना असो किंवा शेती रिलेटेड कोणतीही अपडेट जर तुम्हाला सहज पद्धतीने मिळावी यासाठी फार्मर आयडी रजिस्ट्रेशन खूप गरजेचं आहे। तो आयडी तुमच्याकडे असेल तर तुमची संपूर्ण माहिती 1 क्लिकमध्ये तुम्हालाही पाहता येणार आहे, त्याचबरोबर शासनाला सुद्धा पाहता येणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।